फ्रेंड अँड फॅमिली, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर तुम्ही जर माझा नेक्स्ट मिनी ब्लॉग बघितला असेल तर आम्ही पंढरपूरला गेलो होतो, त्याचा ब्लॉग काढला होता आणि हा मिनी ब्लॉग आहे कर्नाटक हम्पी येथे. तर पाहूया माझ्याबरोबर, चला तुम्ही हम्पी पाहायला. खूप सुंदर शिलालेख आहेत. एवढं ना का मी इतिहासाच्या पुस्तकात पाहिलं होतं, भूगोलाच्या वगैरे, पण हे पहिल्यांदा डोळ्यासमोर पाहिलं. खूप बरं वाटलं मला. आणि खूप शिलालेख बारीक बारीक आहेत आणि देवाच्या मूर्त्या वगैरे. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवले, खूप बारीक. आणि हे फोटो वगैरे. आणि असं बोलतात की मारुती रायाचा जन्म इथे झाला होता. तर चला. आणि हे नागाच्या मूर्त्या ना, प्रत्येक मूर्तीवर वेगवेगळी नागाची मूर्ती होती आणि हे पाहून मी तर थक्कच बसलेले होते. तुम्हाला जर हम्पी बघायचं असेल तर नक्की विजिट करा. खूप छान मंदिरे आहेत. आपल्याला तर नेहमी नाही जमणार, आयुष्यात एकदा तरी हम्पीला नक्कीच या तुम्ही. आणि मंदिर पाहण्यासारखं आहे. मंदिराचं वातावरण एकदम शांत आहे. हे बघा, आजूबाजूला नंदीच्या मूर्त्या वगैरे, काल्पनिक, पूर्ण दगडाचं कोरीव काम एकदम बारीक पद्धतीने केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही हम्पीनंतर तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे आम्ही कुठे जाणार आहोत. तर नक्की माझं व्हिडिओ पाहत राहा. हे बघा, सिंह वगैरे, कोरीव काम. आणि आम्ही दर्शन वगैरे झालं आमचं. तर हा तलाव बघितला. खूप मोठा तलाव आहे हम्पीला. आतून तलावाच्या खाली तर कोणी जात नसे जास्त, पण पाणी बघा. आणि कासव वगैरे, खूप कासव आहेत एकदम दिसणारे असे. मुलांना तर खूप आवडले कासव वगैरे पाहायला. आणि मंकी वगैरे पण भरपूर होते. आराध्या आणि हितांशनी तर खूप एन्जॉय केली. हे बघा कासव. आणि हे तुम्हाला मूर्ती दाखवली होती ना मी, साप वेगवेगळे नागदेव, त्यांच्या खूप बारीक बारीक मी बघितलं. खूप छान. आराध्याला सांगितलं व्हिडिओ काढतं तर ती गोलच फिरायला लागली. हे बघा, वरती कलशावर किती छान वाटतं वातावरण, असं वाटतं का एकदम. हे बघा, हाय तुम्हाला सर्वांना. सपोर्ट माय चॅनल. आणि पाहू शकता तुम्ही, मनच भरत नव्हतं तिथे गेल्यावर. असं वाटतं पाहतच राहावं, काय नवीन आहे, काय नवीन आहे असं. आणि हे बघा, आम्ही वर गेलो होतो तिकडे. सूर्यास्त जिथून दिसतो ना, तिथे गेलो होतो. आणि तिथे हे शिलालेख होते, त्यांची व्हिडिओ काढली. तर आई बसलेलं होतं, त्यांच्याकडून मी चणे घेतलेले खायला. मग मी सर्व व्हिजिट केलं, सर्व ठिकाण थोडे थोडे, तुम्ही पाहू शकता. पाणी भरपूर येत होतं तिकडे, थोडे थोडे झरण्यासारखंच पाणी पडत होता. असं वाटतं कुठेतरी असेल नदी वगैरे तिकडे, पण तेवढे लांब तर आम्ही गेलो नाही. हे बघा, सूर्यास्त होण्याची वेळ होती. तर आम्ही मंदिर वगैरे, मंदिर आहे, एंट्रीचं मंदिर आहे. आतून मुख्य मंदिर तुम्हाला आता दिसेलच. मुख्य मंदिर तुम्ही पाहू शकता तिकडे. आणि खारुता आहे, मला दिसले तर मी व्हिडिओ काढली. हे बघा, हे आतून आहे ना, हे मुख्य मंदिर आहे या बाजूला. आणि हितांश खूप धावत होता, पडला पण एकदा हितांश. आणि हे मंदिर आहे, हे मुख्य मंदिर आहे. आणि आम्ही सूर्यास्त होण्याची वाट बघत होतो सर्व. फायनली सूर्यास्त झाला आहे. आम्ही फोटो वगैरे व्हिडिओ काढल्या मस्तपैकी. आराध्या हितांश त्यांच्याच मस्तीमध्ये होते. खूप दगडे जमा केली, बोलतं घरी जाऊन फिश टँकमध्ये ठेवू वगैरे. हम्पीचं वातावरण, जास्त गर्दी वगैरे काहीच नव्हती. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. आणि तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करा. बाय.